विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरायला सुरुवात होऊन जवळजवळ 18 ते 19 20 दिवस कंप्लीट झालेले आहे आणि शेवटचे किती दिवस बाकी आहेत, तर शेवटचे 10 ते 11 दिवस बाकी आहे. तरी देखील 85% 80 ते 85% विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरला नाही. तर फॉर्म का भरला नाही? मुदतवाढ होणार आहे का? आणि झाली तर कधीपर्यंत मुदतवाढ होईल? डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही फॉर्म कधीही भरा, पण जे कारण मी त्याचं मागचं सांगणार आहे ते तुम्ही सर्वात पहिल्यांदा करून घ्यायचं आहे. एक गोष्ट सांगणार आहे ती सर्वात पहिल्यांदा करून घ्या. फॉर्म कधीही भरा. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ होणार आहे का? आणि झाली तर किती दिवस होईल? फॉर्म कोठे भरावा? मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, मुंबई, लोहमार्ग हे असे 5 ते 6 घटक आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त फॉर्म येणार आहेत. बाकीकडे नॉर्मल फॉर्म राहतील. आणि अजून 80 ते 85% मुलांनी फॉर्म का भरले नाहीत हे देखील डिटेल्समध्ये सांगणार आहे. ते सांगण्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती येते मी तुम्हाला सांगून घेतो. पोलीस भरतीच्या तयारीसाठी स्मार्ट स्टडी नांदेड यांनी सर्वात बेस्ट पुस्तके लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच. दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या असल्यामुळे तुम्हाला परीक्षेसाठी निश्चितच फायदा होईल. कारण 85% प्रश्न रिपीटेड प्रश्न असतात हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तुम्हाला जर पुस्तके घ्यायची असतील तर सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे जाऊन कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये तुम्ही खरेदी करा. आणि जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, Flipkartवरून देखील खरेदी करू शकतात. आता मुद्दे मी तुम्हाला येथे सांगतो. मुदतवाढ शेवटची तारीख किती आहे, तर 30 नोव्हेंबर. आज किती तारीख आहे? 19 नोव्हेंबर ही तारीख आहे. आणि शेवटची तारीख किती आहे? तुम्हाला इथं पुन्हा एकदा शेवटची तारीख इथे दाखवून घेतो. तर 21/11 म्हणजेच 30/11 म्हणजेच 30 नोव्हेंबर ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि फॉर्म हे ऑनलाईन चलनची तारीख आहे 3 डिसेंबर. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही या ठिकाणी येत्या 5 दिवसामध्ये 25 तारखेच्या आत तुम्हाला सर्वांना फॉर्म भरायचा आहे. आणि फॉर्म 25 तारखेला भरा नाही तर कधी भरा. तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही जे रजिस्ट्रेशन आपले रजिस्ट्रेशनचा विभाग आहे, रजिस्ट्रेशन सर्वात पहिल्यांदा करून घ्या. कारण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम येतो. जो आधारचा ओ-टी-पी आहे तो लवकर येत नाही. त्याच्यानंतर ईमेलला व्हेरिफिकेशन लिंक येते ती देखील येत नाही. तिची मुदत 3 दिवस आहे. 3 दिवस आहे. 3 दिवसाच्या आत कधीही देखील आता 4-5 मिनिटामध्ये येऊन जाते. तर लगेच तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. नंतर तुम्हाला फॉर्म त्यावेळेस वेबसाईट सुद्धा नीट चालणार नाही. लिंक वगैरे येणार नाही. ईमेलला ओ-टी-पी येणार नाही. असे प्रॉब्लेम तुम्हाला 100% येणार आहेत. त्यासाठी ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी 25 तारखेच्या आतमध्ये फॉर्म भरा. आणि रजिस्ट्रेशन असं अजून केलं नसेल तर लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या. आता राहिला मुदतवाढचा प्रश्न. ठीक आहे. मुदतवाढचा प्रश्न 2 मिनिटामध्ये इथे कव्हर करतो. आता फॉर्म भरण्यासाठी 30 डिसेंबर 30 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. अजून 11 दिवस 10 तास आणि 36 मिनिटे बाकी आहेत फॉर्म भरण्याच्या म्हणजे मुदत संपण्यासाठी. परंतु इथून मागे जर बघितले पोलीस भरतीच्या पूर्ण मागील 4-5 भरतीच्या इतिहासामध्ये जर बघितलं तर 10 ते 15 दिवस 100% पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ दिली जाते. परंतु मुदत वाढच्या भरवशावर तुम्हाला बसायचं का आहे? ठीक आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा एखादा डॉक्युमेंट्स बाकी असेल तर तो फॉर्म भरण्याची वाट बघेल. नंतर भरू मुदतवाढ होईल या आशेवर तो राहू शकतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना सगळे कागदपत्रे, डॉक्युमेंट सगळे रेडी आहेत, त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि फॉर्म 25 तारखेच्या अगोदर फॉर्म भरायचा आहे. जेणेकरून तुम्हाला नंतर कोणत्याही अडचणीला तोंड द्यावे लागणार नाही. आता मुदतवाढ होईल की नाही? येथे इथून मागे झालेली आहे. मी 100% सांगतो प्रत्येक भरतीमध्ये 10 ते 15 दिवस येथून मागे मुदतवाढ झालेली आहे. परंतु या भरतीमध्ये होईल की नाही हे 100% 99% वाढ तर होणारच आहे मुदतवाढ. परंतु 100% कोणीही सांगणार नाही की मुदतवाढ कोणी आपल्यावर जबाबदारी घेणार नाही की मी सांगतो तुम्ही फॉर्म भरू नका मुदतवाढ करून देतो. असं कोणीही सांगणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. जिल्हा निवड योग्य करा. आता इथून मागे 20 दिवस तरी घेतलेच तुम्ही जिल्हा निवडीला. त्याच्या अगोदर आता निवड झाली असेल तर लगेच फॉर्म भरून टाका. आता जर मुदतवाढ झाली तर कधीपर्यंत होईल हे मी तुम्हाला सांगतो. आता शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबर. तर मुदतवाढ ही 10 डिसेंबर किंवा 15 डिसेंबर ही होईल.
कधी हे होईल की नाही सांगत नाही. जर झाली तर 10 डिसेंबर किंवा 15 डिसेंबर ही मुदतवाढ 100% झालेली बघायला भेटेल. फिक्स कोणीही सांगू शकत नाही. कोणावरही विश्वास ठेवू नका आणि ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स रेडी आहेत त्यांनी मुदतवाढची वाट बघू नका. जिल्हा निवड करा आणि 25 तारखेच्या आतच फॉर्म भरा. तर मुदतवाढ झाली, होईल की नाही हे कोणीही सांगत नाही आणि झाली कोणीही सांगत नाही आणि कोणीही 100% सांगणार नाही. तर झाली तर 15 डिसेंबर किंवा 10 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ होईल. ठीक आहे. आणि आता सर्वात जास्त कॉम्पिटिशनचे जर जिल्हे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहेत. बाकी देखील यावर्षी काय झालेले आहे, सर्व जिल्ह्यांना चांगल्या प्रकारच्या जागा आहेत आणि टॉपचे जर जिल्हे बघितले तर मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, मीरा भाईंदर आणि मुंबई लोहमार्ग या 6 घटकामध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन असणार आहे. ते कॉम्पिटिशन कोठे किती फॉर्म आले हे बघत बसू नका. कारण कोठे किती फॉर्म आले, तो फॉर्म महिलेचा आहे की पुरुषाचा आहे हे देखील कोणी सांगत नाही. त्याच्यानंतर कोणत्या कॅटेगरीचा आहे, कोणत्या आरक्षणाचा आहे हे देखील कोणी सांगत नाही. त्याच्यामुळे ते बघण्यामध्ये आपण देखील सांगतो, परंतु त्याच्याकडे फक्त आपण माहितीसाठी सांगतो. त्याच्यावरती जास्त तुम्ही या ठिकाणी भर देऊ नका. ठीक आहे. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.